चला चला कीर्तनाला चला 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 कीर्तनाला चला आणि चला 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 कीर्तनाला चला. हा तर माऊली यांची पहिली कीर्तन सेवा झाल्यापासून बऱ्याच मंडळींनी SIP फिक्स डिपॉझिट RD करायला सुरुवात केली. जणू विचारलं तर म्हणले आम्ही त्या महाराजांची सेवा बघितली त्या दिवशी म्हणून. मला तुम्ही सगळेजण सांगा, हे सांगण्याची गरज नाही, पैशाचं किती महात्म्य सांगा. धर्म अर्थ काम आणि मोक्ष 4 पुरुषार्थ सांगितले. त्याचा सिक्वेन्स खूप महत्वाचा आहे. अहो धर्माच्या मार्गाने माणसानं पैसा कमवला पाहिजे. धर्माच्या मार्गाने कमवलेला पैसा स्वतःच्या कामना पूर्तीसाठी वापरला पाहिजे, पण त्या धर्माच्या चाकोरीत असल्या पाहिजे. आणि हे जर केलं तर माणसाला मोक्ष मिळतो. धर्म अर्थ काम आणि मोक्ष. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलं, जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. सेवेसाठी पाचारण करूयात हरिभक्ती परायण कैलास महाराज बनकर यांना. राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम हरी जय जय राम कृष्ण जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम. बोलू ऐसे बोला तेने बोले विठ्ठल डोले तेने बोले विठ्ठल डोले तेने बोले विठ्ठल डोले. बोलू ऐसे बोल जेने बोले विठ्ठल डोले जेने बोले विठ्ठल डोले जेने बोले विठ्ठल डोले. प्रेम सर्वांगाचे ठाई 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 वाचे विठ्ठल रखुमाई वाचे विठ्ठल रखुमाई वाचे विठ्ठल रखुमाई. प्रेम सर्वांगाचे ठाई वाचे विठ्ठल रघुमाई वाचे विठ्ठल रघुमाई वाचे विठ्ठल रघुमाई. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी ज्ञानदीप लावू जगी ज्ञानदीप लावू जगी. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी ज्ञानदीप लावू जगी ज्ञानदीप लावू जगी. प्रेम सर्वांगाचे ठाई प्रेम सर्वांगाचे ठाई प्रेम सर्वांगाचे ठाई प्रेम सर्वांगाचे प्रेम सर्वांगाचे ठाई वाचे विठ्ठल रखुमाई वाचे विठ्ठल रखुमाई वाचे विठ्ठल रखुमाई. प्रेम सर्वांगाचे ठाई वाचे विठ्ठल रघुमाई वाचे विठ्ठल रघुमाई वाचे विठ्ठल रघुमाई. परे उनी परते घर तेथे राहू निरंतर तेथे राहू निरंतर तेथे राहू निरंतर. परे होऊन परते घर तेथे राहू निरंतर तेथे राहू निरंतर तेथे राहू निरंतर. प्रेम सर्वांगाचे ठाई 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 वाचे विठ्ठल रखुमाई वाचे विठ्ठल रखुमाई वाचे विठ्ठल रखुमाई. प्रेम सर्वांगाचे ठाई वाचे विठ्ठल रखुमाई वाचे विठ्ठल रखुमाई वाचे विठ्ठल रखुमाई. सर्व
सत्ता आली हाता नामयाचा खेचर दाता नामयाचा खेचर दाता नामयाचा खेचर दाता सर्व सत्ता आली हाता नामयाचा खेचर दाता नामयाचा खेचर दाता नामयाचा खेचर दाता प्रेम सर्वांगाचे ठाई 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 वाचे विठ्ठल रखुमाई वाचे विठ्ठल रखुमाई वाचे विठ्ठल रखुमाई प्रेम सर्वांगाचे ठाई वाचे विठ्ठल रखुमाई वाचे विठ्ठल रखुमाई वाचे विठ्ठल रखुमाई विठ्ठल 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 आजच्या कीर्तनरूपी सेवेकरता जो अभंग निवडलाय तो भगवान परमात्म्याचे अतिशय लढिवाळ भक्त की ज्यांना लहानपणामध्येच पांडुरंगाला घास भरवण्याचा अधिकार प्राप्त झाला असे असणारे भक्त आणि आमच्या कीर्तनकारामधले आद्य कीर्तनकार संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा हा 5 चरणाचा अभंग असून आजच्या अभंगाच्या द्वारा नामदेव महाराज त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी जे एक मिशन स्टेटमेंट हाती घेतलंय जे त्यांचं जीवन ध्येय आहे ते सांगणारा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. नामदेव महाराज आजच्या अभंगामध्ये सांगतायत की आम्ही बोलू आम्ही नाचू आम्ही राहू आम्ही लावू म्हणजे स्वतः काय कृती करतात ते सांगणारा अभंग आहे. पण त्यातही सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की नामदेव महाराज म्हणतात आम्ही बोलू पण कसं बोलू महाराज तर ज्या बोलण्याने विठ्ठलाला आनंद होईल असं आम्ही बोलू. आजच्या काळात बोलण्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहे बरोबर आहे की नाही. बोलण्यामुळं चांगलं घडतं आणि बोलण्यामुळंच वाईटही घडतं. त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण काय अहो महाभारताचं उदाहरण आहे. मय सभा एवढी मोठी बांधली होती त्या मय राक्षसाने इंद्रप्रस्थ पांडवांचं आणि ते पाहण्यासाठी दूरवरून सगळे येत होते आणि दुर्योधनही तिथं आला बरं का. आणि आल्यानंतर ती काय बांधली होती काय जादू होती महाराज. अहो जिथं जमीन दिसत होती ना तिथं पाणी होतं आणि जिथं पाणी दिसायचं पाणी चमकायचं तिथं जमीन होती. मग तो असा तिथं चालायला लागला दुर्योधन आणि चालता चालता त्यानं समोर बघितलं तर पाणी बघितल्याबरोबर त्यानं थोडंसं धोतर असं वरती धरलं वाटलं तर पाण्यातून जायचंय. लगेच तिथं दासी उभी होती ती म्हटली अहो युवराजजी धोतरवरती घ्यायची गरज नाहीये तुम्हाला कारण तिथं पाणी तिथं जमीन आहे पाणी नाहीये. तो म्हणला तू येडी का खुळी तुझ्या डोळ्याचा चष्म्याचा नंबर बरोबर आहे की नाही. अहो इथं ढळढळी दिसतंय मला पाणी आहे आणि तू म्हणते जमीन आहे असं नाही होऊ शकत. पण तो राजकारणी माणूस होता महाराज. दुर्योधन राजकारणी होता. राजकारणी लोकांचा कोणावर विश्वास. एका राजकारणी माणसाच्या मुलाने त्याला सांगितलं बाबा मलाही राजकारणात यायचंय आहे की नाही घराणेशाही. त्याने सांगितलं पण मला शिकवा तुम्ही राजकारण. म्हणजे पहिला धडा शिकवतो चल माझ्यासोबत. वरती घेऊन गेला बाल्कनीमध्ये पहिल्या मजल्यावर आणि सांगितलं टाक उडी. त्यानं सांगितलं बाबा उडी टाकली तर हातपाय तुटतील ना. अरे काय टेन्शन घेऊ नको मी धरतो तुला टाक उडी. त्यानं उडी टाकली टाकल्याबरोबर वडिलांनी धरलंच नाही. 7-8 ठिकाणी फ्रॅक्चर झालं आणि दवाखान्यात ऍडमिट. वडील पाहायला गेले म्हणले बाबा तुम्ही असं कसं केलं. अहो तुम्ही म्हणले होते मला धरणार आहे आणि तुम्ही मला धरलं. त्याने सांगितलं हाच राजकारणातला पहिला नियम आहे. राजकारणामध्ये सख्या बापावर भरोसा ठेवायचा नाही. ते दुर्योधनाला माहित होतं तो कोणावरच विश्वास ठेवत नव्हता. त्यानं सांगितलं दाशीवर पण माझा विश्वास नाही. मी असं धोतर वरती करून चालायला लागला आणि तिथं जमीन होती.
त्याला वाटलं हे तर फजिती झाली आपली, आपण पाण्याच्या हिशोबाने चालायला लागलो, जमीन आहे. तो म्हणला चला पुढे बघू. पुढे चालायला लागला. तिथं एका ठिकाणी त्याला जमीन दिसली, पण ते होतं पाणी. बाजूला दाशी उभी होती. म्हणली युवराज समोर जरा बघून चला, पाणी आहे. तो म्हणला पाणी? अरे कशाचं पाणी, इथं तर जमीन आहे. मी नाही ऐकत म्हणलं तुझं. तो सरळ गेला, जे पाण्यात बुडला महाराज की वरतून तिथं आमच्या द्रौपदी माता उभ्या होत्या बाल्कनीत. त्यांनी पाहिलं आणि हसल्या आणि महाभारत घडलं. अहो एकदा आम्ही आता कीर्तनाला गेलो आणि जेवायला बसलो. मस्तपैकी ती मावशी महाराज असं जेवायला वाढायची. महाराज घ्या ना, तूप घ्या, पुरणपोळी घ्या, आमरस घ्या, भरभरून जेवू घातलं मन भरून. आणि नंतर जाताना एकच वाक्य बोलली, म्हणजे महाराज बाप जन्मी कधी असं भेटलं होतं का? सगळं त्याच्यात पाणी झालं. म्हणलं आता उलटी करावं की काय, कारण असं बोलून लोक पचका करून टाकतात. म्हणून बोलताना शब्द सांभाळले पाहिजे महाराज. शब्दांमध्ये सगळी ताकद आहे. महाराज म्हणतात शब्द काय करतात, अहो शब्द एखाद्याचा हातपाय तोडत नाही. तुम्ही एखाद्याला बोलले ना त्याच्या हातपाय तुटत नाही, काही त्याला इजा होत नाही, पण शब्द हे हृदय तोडण्याचं काम करतात. वचन ते नाही तोडीत शरीरा, भेदते अंतरा वज्रायसे. म्हणून माणसानं शब्द सांभाळले पाहिजे. अहो महात्मा गांधीजींनी 3 माकडं त्यांचे खूप प्रसिद्ध होते. महात्मा गांधींचे 3 माकडं. पहिलं माकड म्हणायचं बुरा मत बोलो, दुसरं माकड काय म्हणायचं बुरा मत देखो, आणि दुसरं म्हणायचं बुरा मत देखो, तिसरं म्हणायचं बुरा मत सुनो. 3 माकडं, बरोबर आहे ना? बुरा मत बोलो, बुरा मत देखो, बुरा मत सुनो. पण मला प्रश्न असा पडला, लहान पोराला जर आपण सांगितलं की बाळा उन्हात खेळू नको, घरात बैस, पण घरात बसून काय कर हे सांगत, नुसतं घरात बस सांगतो, पण तो अडचण होईल ना. तसं महात्मा गांधीजीने सांगितलं बुरा मत बोलो, बुरा मत देखो, बुरा मत सुनो, पण करायचं काय? आमच्या तुकाराम महाराजांनी सांगितलं बोलावा विठ्ठल. बुरा मत बोलो तर काय करा, बोलावा विठ्ठल. बुरा मत देखो, पहावा विठ्ठल, आणि करावा विठ्ठल जीव भावे. म्हणून चांगलं बोलणं गरजेचं आहे. चांगल्या बोलण्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहे. म्हणून आजच्या अभंगामध्ये नामदेव महाराज म्हणतात की बोलू ऐसे बोल जेने बोले विठ्ठल डोले. महाराज असं बोललं पाहिजे की आपल्या बोलण्यानं पांडुरंगाला डोलवलं पाहिजे. अहो चांगला शिष्य कसा असतो महाराज, जो गुरुला आवडेल असं बोलतो. अहो चांगला पुत्र कसा असतो, तो पित्याला आवडेल असं बोलतो. तसं चांगला भक्त असा असतो, तो देवाला आवडेल असं बोलतो. तसे संत महात्मे बोलतात. मग नामदेव महाराजही तेच म्हणतात, अरे बोलू बोलू ऐसे बोल, बोलू बोलू ऐसे बोल, सर्वांगाचे ठाई ठाई, प्रेम सर्वांगाचे ठाई. म्हणतात की आम्ही असं बोलू, देवाला आवडणार बोलू. पण महाराज एक इथं प्रश्न आहे, कधी कधी माणसाची देहबोली वेगळी बोलते आणि आपलं अंतरंग वेगळं असतं. तुम्ही म्हणाल कसं? अहो सुनबाई विचारते सासूबाईला, सासूबाई मैत्रिणीकडे जाऊन येऊ का? सासूबाई काय म्हणते? जा. अहो ती जा म्हणते म्हणजे परवानगी देते, पण देहबोली काय बोलते? जाऊ. महाराज म्हणतात आमचं तसं नाही की आम्ही वरपांगी देवाचं नाव घेतो, असं नाहीये. अंतःकरणातूनही घेतो. कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप, असं आम्ही बोलतो. म्हणून प्रेम सर्वांगाचे ठाई. आणि वाचन काय? वाचे विठ्ठल रखुमाई. इथं असा वेगळाही अर्थ घेता येईल की एकदा का अंतःकरणापासून प्रेमानं तुम्ही विठ्ठल रखुमाई वाचन धारण केलं की प्रेम सर्वांगाचे ठाई याला वेळ लागणार नाही महाराज. म्हणून देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. मग नामदेव महाराजांनी काहींनी प्रश्न केला, महाराज अहो तुम्ही गंज भक्त झाले हो, तुम्ही देवाचं नाव घेता, तुम्ही सगळं करता, पण तुमचा स्वार्थ साधता ना, पण समाजासाठी काय करतात तुम्ही? महाराज म्हणले आम्ही समाजासाठी काय करतो? नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. अहो आम्ही कीर्तनाच्या रंगामध्ये नाचतो आणि ज्ञानदीप जगामध्ये लावायचं काम करतो. हा आमचा स्वार्थ आणि परमार्थ आहे महाराज.
आणि कीर्तनाची गरज आहे. कीर्तनाचा अंग होय अंग हरिरूप, किंवा तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, किंवा कीर्तनाची ही सगळी महती आहे महाराज. कीर्तनामध्ये सगळं काही मिळतं. कीर्तनामध्ये जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा कितीतरी प्रमाणात येता येतील. आणि कीर्तन नुसतं करून ते थांबत नाही, कीर्तनाच्या रंगात नाचून थांबत नाही, देवालाही नाचायला लावतात. की नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, आणि जनी म्हणे बोला ज्ञान देवा अभंग. तुम्हाला सांगू का, सूर्य जो असतो तो प्रकाश देतो, अंधकार घालवतो. पण रात्र झाली ना तर सूर्याची सत्ता चालत, अंधकार पडतोच, मग दिवा लावा लागतो. रात्री सूर्य प्रकाश देऊ शकत नाही. पण त्याही पेक्षा एक महत्वाचं आहे, जीवनामध्ये अज्ञानाचा अंधकार झालाय तो जर घालवायचा असेल तर ज्ञानाचाच दिवा लावा लागतो. म्हणून ते लावण्याचं काम नामदेव महाराज करतात की ज्ञानदीप लावू जगी. तरी काही लोक खोचकपणे विचारतात, का गरज आहे ज्ञानदीप लावण्याची? ज्ञानदीप लावण्याची गरज याच्यासाठी आहे महाराज, अहो ज्ञानाचा दिवा लावण्याचं काम आमच्या साधू संतांनी केलं. ज्ञानाचा दिवा लावण्याचं काम या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये थोर महात्मा फुल्यांपासून, सावित्रीबाई फुल्यांपासून सगळ्या समाज सुधारकांनी केलं. आणि त्यामुळं तुम्ही ऐकलं असेल की मेंढपाळांचा मुलगा जो जंगलामध्ये मेंढ्या चारवत होता, रानोराणी भटकत होता, पालावरती राहत होता, गरीबाचा मुलगा ज्ञानदीप लावल्यामुळं काय होतं तर बिरुदेव ढोणे IPS होतो. ही कला कशाची आहे महाराज? तर ज्ञानदीप लावू जगी. ते लावण्याची गरज आहे आणि संतांनी ते काम केलंय. आपण हे काम संतांनी केलंय महाराज. याच्यात काय असा मोठेपणा आहे? याच्यात मोठेपणा आहे ना. महाराज म्हणतात आमचं घर कोणतं आहे, आमची बोधाची अवस्था कुठली आहे? परे हुनी परते घर. आमची बोधाची अवस्था सांगतायत नामदेव महाराज. अहो जे योगी सिद्ध मुनी गिरीकंदरात जाऊन बसतात, तपश्चर्या करतात, भगवंताची प्राप्ती करून घेतात, परेहून परत्या अवस्थेला जाऊन पोहोचतात, ते सामान्य लोकांमध्ये येऊन मिक्स होत नाही. पण आमचे संत महात्मे असे ते असतात परेहून परत्या अवस्थेला, पण सामान्य लोकांमध्ये, दीन दुबळ्यांमध्ये, तळागाळामध्ये जाऊन ते कीर्तनाच्या रंगी नाचतात आणि ज्ञानदीप लावतात. आणि याला सगळ्याचं कारण आहे सर्व सत्ता आली हाता आणि नामयाचा खेचर दाता, असं नामदेव महाराजांनी सांगितलं. विचारलं लोकांनी, महाराज इतकं सगळं तुम्ही केलं, पण तुमच्यामध्ये ही ताकद कुठून उभं राहिली, ही शक्ती कुठून आली, ही सत्ता कुठून आली? तर नामदेव महाराज म्हणले नामयाचा खेचर दाता. हे सगळं मला गुरु कृपेनंच प्राप्त झालंय मायबाप. आणि हे जर आपल्याला करायचं असेल, नामदेव महाराजांनी जो मार्ग सांगितला, जो अध्यात्माचा मार्ग सांगितला, नुसता मार्ग सांगून नामदेव महाराज थांबले नाही महाराज. नामदेव महाराजांनी आमच्या भागवत धर्माची पताका पंजाबापर्यंत नेऊन पोहोचवली. आणि गुरु ग्रंथ साहिब मध्ये सुद्धा आमच्या नामदेव महाराजांची अभंगावली आहे. इतका मोठा नामदेव महाराजांचा अधिकार आहे. आणि ते त्यांनी केलं, ते गुरुच्या कृपेमुळे केलं आणि देवाच्या नामस्मरणानं केलं. म्हणून आपण सगळेही नामस्मरण करूया. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमा, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. देवाचं नामस्मरण फार गरजेचं आहे. महाराज म्हणतात ना, बोलू ऐसे बोल जेने बोले. देवाला आवडेल असं आपल्याला बोलायचंय. आणि ते काय बोलायचंय तर देवाचंच नाव घ्यायचंय. पण आपण नामस्मरण करतो का महाराज? आपण करत नाही. मी सहज जाता जाता सांगून जातो, मोबाईल एवढा वापरतो, पण मोबाईलचाही वापर आपण चांगला करू शकतो. सकाळी उठले तुम्ही, मस्त काकडा आरती लावून द्या मोबाईलवरती. संध्याकाळ झाली, आमच्या बाबा महाराज सातारकरांचा हरिपाठ लावा. मोबाईलचाही चांगला वापर करता येतो. नाही तर मोबाईल इतका वापरतो पण हल्लीच्या काळात तुमचं तुम्हीच पाहून घ्या. म्हणून मायबापू, देवाचं नामस्मरण करणं फार गरजेचं आहे. आणि तेच काम आमच्या नामदेव महाराजांनी केलं. कीर्तनाच्या रंगात नाचून केलं, ज्ञानदीप लावून केलं. झालेली सेवा नामदेव महाराजांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. रामकृष्ण हरी. माऊली, कैलास महाराज बनकर आए हैं. जय हरी. वा वा वा. किती सुंदर आणि अगदी परफेक्ट कीर्तन. कीर्तनाच्या अभंगाला गायनाकरता आपण चाल जी गायली ती या छोट्या अभंगांची सगळ्यात उत्तम चाल आहे. म्हणजे तुम्हाला निवड उत्तम करता येते, हे त्यातून सिद्ध होत आहे.
सादरीकरण आत्मविश्वासपूर्ण, दचकत बिचकत अजिबात नाही. जे मांडायचंय सांगायचंय ते क्लिअर आहे. अभंगाचा सगळा गोषवारा पहिल्या 2-4 विधानात माहिती झाला पाहिजे. बोलू, नाचू, राहू, जाऊ या सगळ्या गोष्टी सुंदर केल्या. आणि मला तुमच्या दृष्टांताची कुशलता आवडली, ज्याच्यामध्ये सार्वकालिकता आहे. 1000 वर्षापासून कालची आमच्या ढोणे दादाची गोष्ट इतका कीर्तनकार अद्ययावत असला पाहिजे. हे तुमच्यामुळं छान वाटलं. तुमचा अर्थविहार आणि संदेशन उत्तम आहे. 1, 2, 3 ठिकाणी ताल आपण सांभाळूया. थोडंसं गायन पण करा. तुम्हाला चाली खूप छान येतात ना, तर मध्ये मध्ये प्रमाण आपण गायली पाहिजेत. इतकं गोड कीर्तन केलं आपण. कैलास महाराज बनकर आपने तो कैलास बना दिया यहाँ पर. जय हो, जय हो. फार गोड. आई साहेब, बनकर महाराज आज बनूनच आलेत. खूपच छान बोललेत. बोला ऐसे बोले जेने बोले विठ्ठल डोले. द्रौपदीचं उदाहरणही छान दिलं की बोलण्यावरून महाभारत पेटलं. कसं बोलावं हे वारकरी संप्रदायाचं तत्वच आम्हाला शिकवतं. हा अभंग शिकवतं आम्हाला कसं बोललं पाहिजे. आणि कीर्तनात जे वाक्य होतं ना डोलणं, तसं तुमचं कीर्तन डोलदारच होतं. सलाम आहे, छान, शुभेच्छा. आता तुम्ही तर बँकेच्या व्यवहारात, कीर्तनाच्या ह्या सेवेत, इतरत्र सगळीकडे फिरत असता. असा वाणीचा दोष झाला आणि त्याचा काय तुम्ही एक शब्द वापरला, पचका, असा एखादा झालाय जो आठवतो? पचका म्हणजे तसं नाही त्या अर्थानं, पण वाणीबद्दल तुम्ही सांगितलं म्हणून त्याचं थोडंसं आधीच सांगतो की लोक मला नेहमी विचारतात दादा की का हो तुम्ही बँकेचे अधिकारी आहे, मग तुम्हाला साहेब म्हणायला पाहिजे की महाराज म्हणायला पाहिजे. मी वाणीचं सांगतोय, बरोबर आहे ना त्यांचा प्रश्न. मग मी त्यांना खूप छान सांगत असतो की सगळ्यांच्या घरी साखर आहे का असं विचारतो कीर्तनात. महिला म्हणतात हो आहे ना. मग मी सांगितलं की साखर तुमच्या घरी असेल तर आपण तिला साखर म्हणतो, पण तीच साखर तुम्ही वाटीत घेतली आणि मंदिरात आणून पांडुरंगाच्या समोर जर ठेवली तर काय होतं? प्रसाद. प्रसाद होतो. म्हणलं साखर तीच आहे, पण घरी असली तर साखर आहे, पण पांडुरंगासमोर ठेवली तर प्रसाद होतो. तर असा वाणीचा उपयोग काही करत असतो मी. वा 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 वा. खर तर आलात, एवढी सुंदर सेवा सादर केली. पुन्हा एक वित्तीय साक्षरता आपल्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना करून देईल, त्याबद्दल आभार. रामकृष्ण हरी. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया हरिभक्ती परायण पूजाताई कुंभार यांचं. क्षमाशस्त्र जया नराची हाती, क्षमाशस्त्र जया नराची हाती, क्षमाशस्त्र जया नराची हाती, क्षमाशस्त्र जया नराची हाती, दुष्टदया प्रतिकाय करी, दुष्टदया प्रतिकाय करी, दुष्टदया प्रतिकाय करी. तृण नाही तेथे पडिला दावाग्नी, तृण नाही तेथे पडिला दावाग्नी, तृण नाही तेथे पडिला दावाग्नी, तृण नाही तेथे पडिला दावाग्नी. जायतो विझोनी आपसया, जायतो विझोनी आपसया, जायतो विझोनी आपसया. तुका म्हणे क्षमा सर्वांचे स्वहित, तुका म्हणे क्षमा सर्वांचे स्वहित, तुका म्हणे क्षमा सर्वांचे स्वहित, तुका म्हणे क्षमा सर्वांचे स्वहित. धरा खंडित सुखरूप, धरा अखंडित सुखरूप, धरा अखंडित सुखरूप. तृण नाही तेथे पडिला दावाग्नी, तृण नाही तेथे पडिला दावाग्नी, तृण नाही तेथे पडिला दावाग्नी, तृण नाही तेथे पडिला दावाग्नी. जायतो विझोनी आपसया, जायतो विझोनी आपसया, जायतो विझोनी आपसया. हल विठ्ठल, 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 प्रस्तुत प्राप्त स्थळी
निवडलेला अभंग विश्वमान्य, विश्वरूप, विश्वाधिकार, विश्वप्रिय, विश्वभूषण जगद्गुरु तुकोबराय यांचा 3 चरणांचा आणि 3 कडव्यांचा अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला आहे. जगद्गुरु तुकोबराय ह्या अभंगातून आपल्याला उपदेश करतायत. काय उपदेश करतायत? क्षमा शस्त्र जया नराची हाती, दृष्ट तया प्रती काय करी. म्हणजे अर्थात क्षमाशस्त्र जर मनुष्याने आपल्या हातामध्ये जर धारण केलं ना, तर कितीही दृष्टाधिक दृष्टी, किती व्यक्ती जरी क्रोधी असला तरी तो आपलं काहीही वाईट करू शकत नाही. तुमच्या हातात शस्त्रे कशाचं? क्षमेचं. तुमचा शत्रू देखील तुमचा मित्र होईल, तुम्हाला शरण येईल आणि तुमची क्षमा मागेल. आज ह्या समाजामध्ये मानवी हृदयामध्ये क्षमा असणं अत्यंत महत्वाचं आहे. जे आज समाजामध्ये जे काही भांडणं होत आहेत, एकमेकांशी पटत नाही, ते म्हणजे मानवी हृदयात असलेला क्षमेचा अभाव. त्यामुळे क्षमा असणं अत्यंत फार महत्वाचं आहे. मग क्षमा कशासाठी? तर समोरचा शत्रू जिंकण्यासाठी क्षमा हे शस्त्र महत्वाचं आहे. मग क्षमा म्हणजे तरी काय? तर माझे ज्ञानोबराय क्षमेची व्याख्या सांगतायत. सर्व ही साथिया गरिमा, गर्वान येतेची क्षमा, अंग वाहुनिया रोमा वाने नेने. म्हणजे आपल्या अंगावरती, डोक्यावरती असंख्य असे केस आहेत जे की अगणित मोजताही येत नाहीत. परंतु आपल्या शरीराने कधी गर्व केला का की मी केसाचं वजन वाहतोय? नाही केला. मग तसं आपल्या जीवनामध्ये असंख्य अगणित असे संकट येतील, ते निमूटपणे सहन करायचे आणि ते संकट मी निमूटपणे सहन करतो, त्याचा गर्व ठेवत नाही, ती म्हणजे क्षमा. क्षमा हे शस्त्र दुबळ्यांचं अस्त्र नसून सबलांचं शस्त्र आहे. क्षमा शस्त्र करे यस्य दुर्जन की करिष्यति, अत्रिनोपतितो वही स्वयमेवोपशाम्यति. मग जगद्गुरु तुकोबराय ह्या अभंगातून वर्णन करतात क्षमेचं की 26 दैवी गुणांपैकी क्षमा ही एक दैवी गुण आहे. मग ज्याने ती धारण केली ना, त्याला कुठलाही आपला शत्रू काही करू शकत नाही. हे स्वानुभवाने जगद्गुरु तुकोबराय तुम्हा मला सांगतायत. तसं तुकोबरायांच्या जीवनामध्ये असंख्य असे कठीण प्रसंग आले, त्यांची गाथा बुडवण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या अंगावरती उकळतं पाणी फेकण्यात आलं, तरीही आपल्या संत तुकाराम महाराजांना त्यांचा कधीही राग आला नाही. का? कारण त्यांनी ते क्षमा शस्त्र धारण केलं होतं. त्यामुळे त्यांचं तसं जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की कितीही बलवान, कितीही मोठा जरी शत्रू असला तरी त्याची आच आपल्यापर्यंत पोहोचू न देता जगद्गुरु तुकोबराय दुसऱ्या चरणामध्ये आपल्याला उदाहरण सांगतायत. तृण नाही ते पडिला दावाग्नी, जाय तो विझोनी आपसया. म्हणजे तृण म्हणजे गवत, तृण नाही ते पडिला दावाग्नी, दावाग्नी म्हणजे अग्नीचा थेंब. मग तो अग्नी जाय तो विझुनी आपसया, म्हणजे जिथं गवत नाही तिथं जर अग्नीचा थेंब पडला तर तो आपोआप विझून जातो. तसं ज्या मनुष्याने क्षमारूपी शस्त्र धारण केले ना, त्याच्या समोर कितीही क्रोधादी व्यक्ती जरी आला तरी त्याचा क्रोध हा वाहत्या पाण्यासारखा वाहून जातो. असं तुकोबराय दुसऱ्या चरणामध्ये सांगतायत. एक वेळेस क्षमा मागणारा थकतो, परंतु क्षमा करणारा कधीही थकत नाही. मग एक वेळेस जर हरिण वाघाला म्हणालं मी तुला क्षमा करतो, तू मला खा, तर ही क्षमा नाही. खरा समर्थ दुबळ्यांवरती क्षमा करू शकतो, तोच खरा महाबलवान असतो. आता एखादा वाघ, हरिण, लांडगे, ससे यांना क्षमा करू शकतो, परंतु एखादा ससा वाघाला क्षमा करू शकत नाही. क्षमा हे बलवानाचं, अति बलवानाचं लक्षण आहे. मग तसं तुकोबराय म्हणतायत की हे क्षमा शस्त्र तुम्ही जर धारण केलं तर तुम्ही
सुखरूप सुद्धा प्राप्त होतात बर का. क्षमाशस्त्र धारण करणारा स्वतःचही हित करून घेतो आणि जगाचंही हित करून घेतो आणि त्याच्या क्षमेमुळे क्षमामय वातावरण निर्माण होतं. त्यामुळे मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की तुमच्या हातामध्ये, तुमच्या गळ्यामध्ये, तुमच्या कानामध्ये अनेक प्रकारचे अलंकार घालण्यापेक्षा तुमच्या हृदयामध्ये आणि तुमच्या मस्तकामध्ये क्षमारूपी शस्त्र धारण करा, त्याने तुमचं अखंड कल्याण होईल. मग तसं एक दिवस ज्ञानोबराय भिक्षा मागण्यासाठी आळंदीमध्ये आले. त्यावेळेस एका ब्राह्मण काकाच्या दारासमोर उभा राहिले आणि त्यांनी साद घातली, ओम भवती भिक्षामदेहि. त्यावेळेस कर्मठ स्वभावाचे महादेव भट्ट बाहेर येतात आणि ज्ञानोबरायांना पाहून म्हणतात, पापांची वंशावळ बाहेर पडली वाटतं, तुम्हाला पात्र पाहून वाढायला हवं बरं, थांबा मी आलोच. घरामध्ये जातात, एक पातेलं घेऊन बाहेर येतात आणि ज्ञानोबरायांना पाहून म्हणतात, तुम्ही विठ्ठल पंतांचीच ना मुलं, करा बरं झोळी पुढं. जशी ज्ञानोबरायांनी झोळी पुढं केली तसं त्यांनी त्यांच्या हातामध्ये जे शेणाचं पातील आणलं होतं ते त्यांनी ज्ञानोबरायांच्या झोळीमध्ये ओतलं आणि म्हणाले की तुम्ही शेण खाऊन दिवस काढा. मग त्यावेळेस ज्ञानोबरायांना थोडं दुःख झालं. मग म्हणाले, चला निघा आता इथून. ज्ञानोबराय घरी जायला निघाले. त्यावेळेस गावातल्या मुलांनी त्यांच्या अंगावरती शेण, दगड असं फेकण्याचा अनेक प्रयोग केला. मग ज्ञानोबराय धावत धावत सिद्ध बेटाकडे जात आहेत. सिद्ध बेटाजवळ पर्णकुटीमध्ये शिरतायत आणि तातडीने त्यांनी हे लावून घेतले, दार लावून घेतलं. त्यावेळेस थोड्या वेळाने मुक्ताई, सोपान काका येतात आणि पाहतात तर काय की ताटी उघडत नाहीये, कुणी आतून लावून घेतली का. मग मुक्ताई खिडकीतून पाहते तर आतमध्ये ज्ञानोबराय बसलेले आहेत. ज्ञानोबरायांना आवाज देते मुक्ताई, ज्ञानदादा ताटी उघडा ना ज्ञानदादा. पण ज्ञानेश्वर माऊली काय ताटी उघडत नाहीयेत. मग त्यावेळेस ते साथ घालतात की आपल्या मुक्ताई म्हणतात की संत तूची जाना जगी, दया क्षमा ज्याचे अंगी. मग त्यावेळेस अरे ज्ञानदादा, ज्याच्या अंगी दया शांती क्षमा आहे तसा संत तू पण आहेस, मग आमच्यावरती कृपा करा, बाहेर या आणि आमच्यावरती कृपा करा असं म्हणतात. आणि ज्ञानोबराय बाहेर येतात आणि म्हणतात, आता तुमच्यावरच काय, मी ह्या जगावरती कधीही रागवणार नाही. मग तसं क्षमारूपीचं शस्त्र जर आपण धारण केलं तर आपलंही हित होतं आणि जगाचंही हित होतं आणि त्याने आपलं अखंड सुखाला आपण प्राप्त होतो असतो. म्हणून असं जगद्गुरु तुकोबराय ह्या अभंगातून आपल्याला उपदेश करतायत. अभंगाचा भावार्थ मी माझ्या अनमोल अशा वाणीतून सांगण्याचा प्रयत्न केला. मग आता सर्वांनी विठोबा रखुमाई असं भजन होईल. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. जे काही जर ह्या अभंगातून बरोबर असेल ते नक्कीच घेण्याचा प्रयत्न करा आणि जर काही चुकलं असेल तर तुमची मुलगी म्हणून क्षमा करा. इथेच मी माझ्या कीर्तनाला पूर्णविराम देते. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. आई साहेब सांगा. पूजाताई यांनी अभंगही छान घेतला आणि त्याच्यावर विवेचन करत असताना क्षमा या वाक्याभोवती त्या 4 चरणामध्ये फिरल्या. एखाद्याने आपल्याला त्रास दिला तर त्याचा बदला घेण्यापेक्षा त्याला माफ करणारा हा सर्वात मोठा असतो, म्हणून क्षमा. म्हणून त्यांनी या अभंगामध्ये माऊलीचं छान उदाहरण दिलं. आळंदीमध्ये जेव्हा माऊलीला त्रास दिला तेव्हा माऊलीने झोपडीचा ताटी बंद केली आणि आत बसले. त्यावेळेस मुक्ताईने उपदेश केला. मला असं वाटतं माऊलींनी जर क्षमा केली नसती आणि ताटी उघडली नसती तर ज्ञानेश्वरीचा जन्मच झाला नसता. म्हणून ज्ञानोबराय हे मोठे झाले. क्षमा करणारा माणूस कधीही बलवान असतो, खरंय. आणि ताई छान विवेचन केलं. पण अजून पुढची थोडीशी चांगली तयारी करा, अजून अभ्यासपूर्ण कीर्तन करा आणि ते जे अभंग आहेत तो अभंगाभोवती जरा फिरून त्याचा असा किस
आणि मार्मिक पद्धतीने अभंग सोडवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. माऊली, पूजाताई, आपण क्षमा या विषयाला समोर ठेवून जे कीर्तन केलं आणि एकदम थेट ज्याला म्हणतात महाबळेश्वर बघायचंय तर पाचगणित वेळ नाही घालवायचा, वा, तसं तुम्ही त्या अभंगाचा भाव जर बघितला तर तिथं थेट गेला. व्याख्या, त्यातलं जे मूळ पद आहे त्याला स्पष्ट केलं पाहिजे. आपण सुभाषित आणि ज्ञानेश्वरीच्या ओवीने त्याचं विवरण केलं. हे सगळं करताना मी जसं म्हणतो की काहीतरी एक म्हणजे गळा किंवा ओठ दोनपैकी कोणीतरी एक कृपा करतं. तुमच्यावर ओठांनी कृपा केली, त्यामुळे हे छान मुद्दे आपण मांडले. थोडी गळ्यालाही विनवणी करूयात आणि ताल, स्वर ह्या दोन गोष्टी ज्या दुर्लक्षित राहिल्यात त्या आपण करून एक मजबूत कीर्तन होऊ द्यात. आणि मला असं वाटतं की शब्दांच्या उच्चाराकडे आपण छान लक्ष देऊया. मिळालेला पूर्ण वेळ वापरून आपण त्यातून जेवढं जास्तीत जास्त देता येईल ते दिलं पाहिजे. म्हणजे ते कीर्तन पूर्ण वेळ चाललं पाहिजे अशी अपेक्षा राहील. आपल्याला खूप शुभेच्छा. मला एक गोष्ट कळत नाहीये महाराज, आपण बोलत असताना ताई कधीच त्या व्यक्तीकडे किंवा त्या परिस्थितीकडे बघत नाहीत. म्हणजे हाही त्याचाच आदेश आहे? हो. बरं, मला आता एक गोष्ट सांगा, तुम्हाला एखादी गोष्ट वाईट घडली, चुकीची घडली तुमच्या बाबत, तर तुम्हाला राग येतो? राग येतच नाही जास्त. माऊली, आजच्या भागातील आपल्या दोन्ही सेवेकऱ्यांची सेवा सादर झाली आणि पुन्हा एकदा ती घटिका समीप आली, जिथे आपल्याला ठरवावं लागणार आहे की कोणाची वारी अशी अखंड चालू राहणार आणि कोणाचा मुक्काम आज इथेच होणार. त्यासाठी आपण मंचावर आमंत्रित करूयात हरिभक्तीपरायण पूजा महाराज आणि हरिभक्तीपरायण कैलास महाराज. तर माऊली, आता यांच्या कीर्तन सेवेने आपल्या कीर्तन सारथ्यांच्या मनात किती ज्ञानदीप उजळले ते पाहूया. त्यांची वारी अशीच अखंड चालू राहणार आहे. ते आहेत हरिभक्तीपरायण कैलास महाराज. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. वारी अशी अखंड चालू राहो. रामकृष्ण हरी. चला माऊली, आजच्या भागाची सांगता इथेच झाली. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत पाहत रहा कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार.